लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं बघा, पॉलिनॉमियल म्हणजे काय, रॅशनल फ्रॅक्शन म्हणजे काय. त्यानंतर त्या रॅशनल फ्रॅक्शनचे दोन टाईप्स आहेत ते पाहिलेले होते, प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. त्यामध्ये आपण पाहिलेले होते डेफिनेशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. काय होती डेफिनेशन, की फ्रॅक्शन म्हणजे काय असतो, तर तो रेशो असतो. त्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं, रॅशनल फ्रॅक्शन म्हणजे रेशो ऑफ टू पॉलिनॉमियल्स, की ज्यामध्ये पॉलिनॉमियल जी आहे डिनॉमिनेटरची ती नॉट इक्वल टू 0 असते. आणि मग त्यामध्ये मग प्रॉपर फ्रॅक्शनची डेफिनेशन पाहिलेली. त्यामध्ये काय होतं, तर डिग्री ऑफ न्युमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर असेल तर अशा फ्रॅक्शनला आपण काय म्हणतो, प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय असते, तर डिग्री ऑफ न्युमरेटर इज ग्रेटर दॅन द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. आता ह्या डेफिनेशन पाहिल्यानंतर आपण ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात केलेली होती, की अशा प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन्स तयार करायचे. त्यामध्ये आपण परत पार्शियल फ्रॅक्शनची डेफिनेशन पाहिलेली होती. ती काय होती पार्शियल फ्रॅक्शनची डेफिनेशन, तर एखादा सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन हा आपण डिव्हाइड करू शकतो सिम्पल फ्रॅक्शनच्या ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये. हे जे सिम्पल फ्रॅक्शन्स जे मिळतात ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, ह्या सिम्पल फ्रॅक्शनलाच आपण काय म्हणणार आहे, पार्शियल फ्रॅक्शन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सिंगल ओरिजिनल फ्रॅक्शन म्हणणार आहोत. आणि त्याचे आपण केसेस बघत होतो. त्याचे आपल्याला केसेस 3 इथं बघायचे. त्यामध्ये पहिली केस होती की जो डिनॉमिनेटर असणार आहे पॉलिनॉमियलचा, त्या पॉलिनॉमियलचे ज्यावेळेस फॅक्टर्स पडतील त्यावेळेस जर ते फॅक्टर्स काय असतील, सर्व नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतील, तर त्या केसमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शन्स कसे करायचे. केस सेकंड आहे की जर डिनॉमिनेटर कंटेन करत असेल रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, तर त्या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये आपण त्याचे पार्शियल फ्रॅक्शन्स कसे मिळवायचे. आणि थर्ड केस आपण पाहणार आहोत की डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. त्या केसमध्ये आपण त्याचे पार्शियल फ्रॅक्शन्स कसे मिळवणार आहोत हे पाहणार आहे. आता पहिली केस आपण बघत होतो बघा, व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. त्याचे जे फॅक्टर्स आहेत डिनॉमिनेटरचे ते जर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, त्यामध्ये आपण डेफिनेशन पाहिलेले आहेत. लिनियर फॅक्टर म्हणजे काय, की त्या फॅक्टरच्या व्हेरिएबलचा जास्तीत जास्त घातांक किंवा जास्तीत जास्त पॉवर ही जर 1 असेल तर अशा फॅक्टरला आपण लिनियर फॅक्टर म्हणणार आहोत. आणि ह्या लिनियर फॅक्टर नॉन रिपीटेड असतील, म्हणजे ते लिनियर फॅक्टर्स हे जर वेगवेगळे असतील तर त्याचे पार्शियल फ्रॅक्शन्स कसे मिळवायचे. ह्यामध्ये आपण पाहिलेलं होतं, जर वेगवेगळे असतील तर आपण लिहित होतो ए अपॉन कॅपिटल ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस कॅपिटल बी अपॉन सेकंड फॅक्टर अँड सो ऑन, जेवढे फॅक्टर्स असतील तोपर्यंत. आणि आपण त्यानंतर ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो आणि दिलेल्या एक्झाम्पलमध्ये ती पुटअप करत होतो आणि आपल्याला त्यानुसार आपल्याला काय मिळत होतं, पार्शियल फ्रॅक्शन्स. आता त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं होतं. आज आपण राहिलेली एक्झाम्पल्स पाहणार आहोत. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू. आता इथं आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. ज्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक आयडेंटिटी दिलेली होती ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्यानुसार इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरनुसार आपण काय लिहू शकतो, ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे असे आपण फॅक्टर्स मिळवू शकतो. म्हणजेच इथं आयडेंटिटी ती यूज करून आपण लिहिले एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आणि काय फॅक्टर्स मिळाले, एक्स मायनस 1 एक्स प्लस 1. आता आपल्याला हे एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 हे लिनियर आहेत, त्याचबरोबर ते नॉन रिपीटेड आहेत. सो आय कॅन राईट हिअर ए अपॉन एक्स मायनस 1 प्लस बी अपॉन एक्स प्लस 1. ही स्टेप लिहिल्यानंतर त्याला इक्वेशन 1 कन्सिडर करा. त्यानंतर काय करणार आहे, तर दोघांचा तिरकस गुणाकार डिवायडेड बाय छेदाछेदाचा गुणाकार, दोन अपूर्णांकांची इथं काय बेरीज आहे. सो हिअर वी राईट a इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. आता न्युमरेट दोन जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांचा डिनॉमिनेटर काय सेम आहे आणि मध्ये साइन इक्वल आहे, म्हणजेच त्यांचा न्युमरेटर काय असणार आहे, सेम असणार आहे. सो हिअर वी राईट 1 इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स मायनस 1. आणि हे काय असणार आहे, इक्वेशन सेकंड असणार आहे. आता आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि त्यासाठी इथं यूज करायचं इक्वेशन सेकंडचा, की त्यामध्ये जे फॅक्टर्स आहेत ते एक एक फॅक्टर 0
करायचे आणि त्यावरून ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता इथं पहिला फॅक्टर आपण कन्सिडर केला x+1. हा 0 कधी होईल? ज्यावेळेस वी पुट x इज इक्वल टू -1. एक्सच्या जागी -1 लिहिलं की काय येणार आहे? 0 येणार आहे. जिथं जिथं x+1 हा फॅक्टर असेल ती व्हॅल्यू काय असणार आहे? पूर्ण 0 असणार आहे. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. सो हिअर वी गेट 1 इज इक्वल टू 0 प्लस इथं काय येणार आहे? b इंटू -1 -2. सो 1 इज इक्वल टू -2b. सो b इज इक्वल टू -1/2. आता त्याच पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे? ए ची व्हॅल्यू काढायची आहे. दुसरा फॅक्टर काय आपला? x-1 आहे. इथं 0 कधी येईल? ज्यावेळेस आपण x इज इक्वल टू 1 पुटअप करू. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. वी गेट, आता जिथं तो फॅक्टर 0 होणार आहे ती पूर्ण टर्म जी आहे ती 0 होत असते. सो हिअर वी गेट 1 इज इक्वल टू 2a प्लस 1. सो a इज इक्वल टू 1/2. ह्या व्हॅल्यूज आलेल्या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. हिअर वी गेट 1/2 डिवायडेड बाय x-1 प्लस -1/2 डिवायडेड बाय x+1. आता एक्झाम्पल थर्ड पाहूया. 3x + 1 डिवायडेड बाय x+1 x-2. हे लिनियर फॅक्टर्स आहेत, तसेच नॉन रिपीटेड आहेत. सो हिअर वी राईट a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर. हे इक्वेशन 1. तिरकस गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार आणि न्यूमरेटर हा सेम असेल, त्यावरून इक्वेशन सेकंड तयार केलेलं आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काढायचे ए आणि बी ची. सो हिअर वी पुट फर्स्ट फॅक्टर इज 0 व्हेन x इज इक्वल टू 2. सो पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. हिअर वी गेट जिथं जिथं x आहे तिथं तिथं तुम्ही काय पुटअप करणार आहे? 2 पुटअप करणार आहे. सो हिअर वी राईट 3 इंटू 2 प्लस 1 इज इक्वल टू a इंटू 2 - 2 प्लस b इंटू 2 प्लस 1. 3 इंटू 2 6 प्लस 1 आणि ही टर्म पूर्ण 0 असेल, प्लस कारण 0ने एला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 0 येणार आहे. 3b येणार आहे. 1 6 प्लस 7 6 प्लस 1 इज 7 इज इक्वल टू 3b आणि b ची व्हॅल्यू आली 7/3. आता आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. आता आपला दुसरा फॅक्टर 0 करायचा आहे, तो काय आहे? x+1. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू -1 आणि त्यावरून व्हॅल्यू काढलेली आहे, ती मिळाली तुम्हाला a इज इक्वल टू 2/3. आलेल्या व्हॅल्यूज तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. ते त्याचे काय असणार आहेत? पार्शियल फ्रॅक्शन्स असणार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. आता इथं 3 फॅक्टर्स आहेत, x-4 2x+1 x-1 आणि तिन्ही लिनियर आहेत, कारण त्या सर्व x ची पॉवर ही 1 आहे आणि तिन्ही डिफरंट फॅक्टर्स आहेत, म्हणजेच ते नॉन रिपीटेड फॅक्टर्स आहेत. एकही फॅक्टर हा रिपीट झालेला नाही आहे. सो हिअर वी राईट a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर प्लस c अपॉन थर्ड फॅक्टर आणि त्याला इक्वेशन 1. आता आपल्याला काय करायचं आहे? तर त्यांचा LCM घ्यायचा आहे आणि तो LCM काय असला पाहिजे? x-4 2x+1 x-4. ज्या मुलांच्या लवकर लक्षात येत नाही की LCM कसा काढायचा, त्यासाठी ही सोपी मेथड दाखवलेली आहे, ती बघा आणि त्या पद्धतीने ते एक्झाम्पल सोडा. जरा 2 स्टेप्स वाढत आहेत, पण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काही प्रॉब्लेम येत नाही. आता ह्या सगळ्यांचा छेद पहिल्यांदा x-4 2x+1 इंटू x-1 करून घ्यायचा आहे. आता इथं काय छेद? x-4 आहे. आता त्यासाठी काय पाहिजे? 2x+1 आणि x-1. सो हिअर वी मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर 2x+1 इंटू x-1. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला त्यानंच मल्टिप्लाय केलं आहे की जेणेकरून ते कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल फ्रॅक्शन जो आहे तो आहे तसाच मिळणार आहे. प्लस आता इथं आहे 2x+1, तो सोडून तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय मल्टिप्लाय करू शकता? x-4 x-1. इथं मी मल्टिप्लाय केलं आहे. प्लस c इंटू, आता इथं x-1 आहे, तो सोडून कुठला फॅक्टर असेल? x-4 अँड 2x+1. त्यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे. हे झालं. आता आपल्याला काय मिळालं? तर तिन्ही जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांचे डिनॉमिनेटर जे आहेत ते सेमच आहेत. ते काय आहेत? x-4 इंटू 2x+1 इंटू x-1 आणि हे सेम असल्यामुळं जर अपूर्णांकामध्ये जर सर्वांचा जर छेद समान असेल तर तो आपण एकदाच लिहितो आणि फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करणार आहे आणि ते ॲडिशन मी इथं लिहिलेलं आहे, a इंटू दिस प्लस दिस न्यूमरेटर प्लस दिस न्यूमरेटर. आता इथं आपल्याला काय मिळालं की 2 फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा सेम आहे आणि दोन्हींच्या मध्ये साइन इक्वल आहे, सो न्यूमरेटर इज सेम आणि त्यावरून 3x-1 ची ही व्हॅल्यू मिळालेली आहे. ह्याला इक्वेशन आपण काय म्हणणार आहे? 2 म्हणणार आहे. आता एक एक फॅक्टर आपण 0 करून a b c च्या व्हॅल्यूज काढणार आहोत.
आता इथं आपण पहिला फॅक्टर x-4 आहे तो 0 करणार आहोत. त्यासाठी आपल्याला पुटअप करावं लागेल x इज इक्वल टू 4. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 2. अगदी सिम्पल असते बघा. जिथं जिथं x-4 हा फॅक्टर येतो तो 0 असणार आहे. त्यामुळे त्यांना ज्या टर्मला मल्टिप्लाय केलं जाईल ती पूर्ण टर्म 0 येणार आहे. तसंच इथं म्हणजे बी आणि सी मध्ये x-4 आहे. सो ही दोन्ही टर्म काय असणार आहे त्याच्या 0. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन न करता 0 0 लिहिलं तरी चालते. मग आता इथं काय मिळेल तुम्हाला a इंटू 2 इंटू 4 प्लस 1 आणि दुसरं 2 मायनस 1 आणि ही व्हॅल्यू काय येणार आहे 0 0. आणि त्यावरून आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. इकडे LHSला 3 इंटू 4 मायनस 1 आणि त्यावरून a ची व्हॅल्यू पुटअप केली, फाइंड आउट केली, ती मिळाली तुम्हाला 11 डिवायडेड बाय 9. आता आपला दुसरा जो फॅक्टर आहे तो आहे 2x प्लस 1. त्यासाठी x ची व्हॅल्यू काय पुटअप करावं लागेल हे ज्यावेळेस लक्षात येत नाही त्यावेळेस काय करायचं बघा. तर तो 2x प्लस 1 इज इक्वल टू 0 हा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर इज इक्वल टू 0 लिहायचा. ते इक्वेशन सॉल्व करून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जी व्हॅल्यू येईल त्याचा अर्थ असा होतो की ती जर व्हॅल्यू आपण पुटअप केली तर तो फॅक्टर काय असणार आहे 0 असणार आहे. बघा इथं -1/2 आलेली आहे. ती जर इथं मी पुटअप केली 2 इंटू -1/2 प्लस 1 तर काय येणार आहे 2 2 कॅन्सल होऊन -1 प्लस 1 आन्सर काय येणार आहे 0. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येत नसेल की कुठली व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तो फॅक्टर 0 होईल त्यावेळेस काय करायचं तुम्ही तो फॅक्टर जो आहे तो इज इक्वल टू काय करायचा 0 कन्सिडर करायचा आणि त्यावरून त्या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती व्हॅल्यू तुम्ही त्या इक्वेशनमध्ये पुटअप करायची. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू -1/2 इन इक्वेशन सेकंड. आणि मी तुम्हाला सांगितलं 2x प्लस 1 हा फॅक्टर जिथं असेल त्या पूर्ण व्हॅल्यूज त्या टर्म्स काय असणार आहेत 0. सो ही 0 असणार आहे पहिली आणि तिसरी टर्म फक्त राहील तुमची b ची टर्म. इथं b ची टर्म बघा काय मिळते ती सॉल्व करा. त्यावरून तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळालेली आहे ती आहे -10/27. आता शेवटची जी टर्म आहे ती काय आहे तुमची फॅक्टर x-1 तिथं आपण पुटअप करणार आहोत x इज इक्वल टू 1. सो पुटअप केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू c ची मिळेल ती मिळाली तुम्हाला -2/9 आणि ती व्हॅल्यू आलेल्या ABCच्या व्हॅल्यू पुटअप करा. हे त्याचे काय असणार आहेत पार्शल फ्रॅक्शन्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. आता इथं तुम्हाला फॅक्टर्स दिसत नाहीत, तुम्हाला इथं फॅक्टर्स मिळवायला लागतील. आता इथं बघा कसे मिळवायचे आहेत. तर इथं 3x² आहे 3 आणि शेवटची जी टर्म आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. काय येणार आहे ते -3 आणि मधली जी व्हॅल्यू आहे ती काय -2. अशा दोन व्हॅल्यू शोधा की त्यांचा गुणाकार किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन -3 असलं पाहिजे आणि त्यांची बेरीज जी आहे ती -2 असली पाहिजे. काय असणार आहे तर -3 प्लस 1. -3 इंटू प्लस 1 काय येणार आहे -3 आणि त्यांची जर बेरीज केली तर काय येणार आहे -2. आता हे -3 आणि +1 हे कसं लिहायचं तर मधली जी टर्म आहे -2 तिथं ती व्हॅल्यू लिहायची. म्हणजे -3x प्लस x यांची जर बेरीज केली तर काय मिळणार तुम्हाला -2x. म्हणजे दोन व्हॅल्यूज आहेत -3 आणि +1 त्या मिडल टर्मला ॲडिशनमध्ये लिहायच्या की त्यांची बेरीज ही -2 आहे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन हे -3. मी तसं लिहून घेतलं आहे बघा इथं 3x² - 3x प्लस x -1. आता त्यातल्या पहिल्या ज्या दोन टर्म त्यामध्ये 3x कॉमन आहे मी बाहेर लिहिले फक्त आतमध्ये राहील x -1 प्लस 1 इंटू 1 इथं कॉमन निघाले x -1 आणि मग x -1 दोन्ही टर्ममधून कॉमन काढल्यानंतर राहील 3x प्लस 1. अशा पद्धतीनं फॅक्टर्स पाडून घ्यायचे आणि तुम्हाला इथं दोन फॅक्टर्स मिळाले ते वेगवेगळे आहेत लिनियर आहेत. आपण लिहिलं स्टेपप्रमाणे a/1 प्लस b/3x प्लस 1. तुम्हाला आता इक्वेशन 2 कसं काढायचं आहे तेही माहिती झालेलं आहे. इक्वेशन 2चा यूज करून ABच्या व्हॅल्यूज पुटअप करा. पहिला आता x -1 मी घेतलेला आहे 0 करण्यासाठी. सो हिअर वी पुट x इज इक्वल टू 1. त्यावरून तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळालेली आहे ती काय मिळाली 1 मिळाली. त्यानंतर आहे 3x प्लस 1 0 करायचा त्यामध्ये पुटअप करावं लागेल -1/3 आणि त्यावरून तुम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे b ची ती काय मिळाली 5 आणि आलेल्या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. ते तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही केस फर्स्ट जे डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स त्या केसचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला फ्रॅक्शन दिला असेल तर तुम्ही त्याचे पार्शल फ्रॅक्शन्स कसे फाइंड आउट करू शकता. मी तुम्हाला नोट्सही देईन आणि तुम्हाला एक एक्झरसाइज देईन. तो एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करा म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला हे
अवघड वाटणार नाही. अतिशय सोपा चॅप्टर आहे हा, मार्क्स मिळवून देणारा. फक्त तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे तर फॅक्टर्स, आता महत्त्वाचं मेन म्हणजे काय, तुम्हाला फॅक्टर्स पाडता यायला पाहिजेत आणि ते ओळखता